गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्रमूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते भ्रान्तो न चादेन च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेन सुविरूढमूल असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदतत्परिमार्गितव्ये यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृता पुराणी निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखसंज्ञैः गच्छन्तमूढाः पदमव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ममैवांशो जीवलोके जीवभूतः मनश्चेष्टानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरे यद्वाप्नोति इच्छाकृत्क्रामतीश्वर गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिराशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुजानं वा गुणान्वितं विमूढानां पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्य चेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमूर्जसा पुष्णामि चौषधिः सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वत्र चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वैतविदेव चाहम् द्वाविमौ पुरुषो लोके क्षरक्षाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमस्य पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृताः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्य ईश्वर यस्माक्षरमतीतोः अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवं सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तमया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पञ्चदशोऽध्यायः। हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्। धन्यवाद. खूप छान स्वरा, खूप गोड आवाजात बाळा तू श्लोक छान म्हटलं. खूप खूप धन्यवाद. श्लोक क्रमांक 5. काल राहुल भानेगावकर सरांनी श्लोक क्रमांक 5 चे चिंतन आपल्या समोर मांडले. त्याचा थोडासा घोषवारा आज करते आहे. ज्यांचा मान व मोहरहित जे मान व मोहरहित झालेले आहेत, ज्यांनी आसक्ती रूपी दोष जिंकला आहे व जे अध्यात्म चिंतनामध्ये नित्य झालेले आहेत, ज्यांची कामना समूळ नष्ट झालेली आहे आणि सुखदुःखी द्वंद्वामधून मुक्त झालेले आहे, असे जे ज्ञानी असतात ते अविनाशी परमपदाला पोहोचतात. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून श्रीमद भगवद्गीतेची एका ओवीमध्ये जर आपल्याला व्याख्या करायची असेल
तर ती अशी सांगितली आहे सरांनी, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. अर्जुन भावविवश झालेला आहे. अर्जुनाला युद्ध करायचे आहे असे माहीत असूनही अर्जुन जेव्हा रणांगणात येतो, तेव्हा त्या ठिकाणी तो भावविवश झालेला असतो आणि भगवंत त्या ठिकाणी त्याला समजावून सांगतात, ज्ञान देतात आणि त्याच्या माध्यमातून त्याला कर्तव्याची जाणीव करून देतात. म्हणून भावनांपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ हे भगवद्गीतेचे सार आहे. इथे सरांनी तानाजी मालुसरे यांचे छान उदाहरण दिले आहे. आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे. ज्यांना भगवद्गीतेचा सारांश कळतो, त्यांना भगवद्गीता कळाली. जीवन संघर्षमय आहे, पण जीवनातील प्रत्येक ठिकाणी प्रसंगामध्ये कसे वागायचे हे गीता आपल्याला शिकविते. ऋग्वेदाचे आणि उपनिषदांचे काय महत्त्व आहे, याची माहिती सरांनी खूप छान सांगितली. वेदांचा सारच या गीतेमध्ये आलेला आहे. या 15व्या अध्यायाचा अभ्यास जर आपला पक्का झाला, तर वेदांताचा अभ्यास पक्का झाल्यासारखा आहे. गीतेचा पूर्ण सार 5व्या अध्यायामध्ये आलेला आहे. कारण पद प्राप्त करणे, ब्रह्मपद प्राप्त करणे हेच या जीवनाचे उद्देश आहे. या श्लोकाच्या नीट अभ्यासाने परमपदाला पोहोचण्याची व्यवस्था केलेली आहे व हा अभ्यास श्री गुरूंच्या मार्गदर्शनातच करावयाचा आहे. खोटी प्रतिष्ठा जी मोहाने निर्माण झाली आहे, त्यातून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे. जगत सत्य वाटणे, जीव जगताना आपण एक एक थर लावून घेत असतो. या थरांचे स्पष्टीकरण सरांनी छान सांगितले. गोंधळात निर्णय घेऊ नये. आनंदात साधकांनी कोणाला शब्द देऊ नये. क्रोधामध्ये असेल तेव्हा शब्द उच्चारू नये, शांत राहावे. यानंतर श्रवणाचे बारकावे सांगितले आहे. कोणतेही काम करीत असताना त्यामध्ये तन मन ओतून जर ते केले तर तिचे फळ छान मिळते. हीच आध्यात्मिक साधना आहे. मन असे तयार करा की त्या मनामध्ये संघाचा दोषच राहता कामा नये. संघ साधू संतांचाच करावा. शिक्षणाचा उद्देश मुळात संवेदनशीलता निर्माण करणे आहे. यांच्या 5 पायऱ्या सरांनी सांगितलेल्या आहे. सुसंस्कृत झाल्यानंतर सृजनशील व्हायला पाहिजे. सुसंगती वाढवावी आणि कुसंगती टाळावी व आपल्या ध्येयाला साध्य करावे. सत्संगाचे महत्त्व काय? तर मला निर्मोहत्व प्राप्त व्हायला हवे. ज्यात सत्य सांगितल्या जाते तो सत्संग आहे. इथे गायीचे उदाहरण सांगितले आहे. सत्संगातून निसंगत्व निर्माण व्हायला हवे. निसंगातून मोह जायला पाहिजे. निर्मोहत्व अर्जुनाचा मोह गेला तसा आपल्या सर्वांचा मोह निघून गेला पाहिजे. निर्मोहत्व जेव्हा होतो तेव्हा निश्चलत्व म्हणजे जे कधी न बदलणारं मी ब्रह्म आहे हे तत्व प्राप्त होतं. अध्यात्म म्हणजे स्वभावाचा त्याग करणे आणि त्यावर विजय मिळवणे व आपले स्वरूप प्रगट करणे. स्वभाव आणि स्वरूप यांचे स्पष्टीकरण सांगितले आहे. मूळ स्वभाव इतरांच्या सहवासातून बनत असतो. स्वभाव हा समाजाच्या सोबत राहून तयार केलेला असतो. माझे मूळ स्वरूप आनंद रूपच आहे आणि आनंद स्वरूप राहणे यालाच अध्यात्म स्वरूप म्हणतात. जीवनात कुठलेही तक्रार न करता राहणे यालाच अध्यात्म असे म्हणतात. इथे प्रभू रामचंद्राचे उदाहरण खूप छान सांगितले. तक्रार शून्य, अपेक्षा शून्य राहिले पाहिजे आणि तसे जगता आले पाहिजे. आईचे उदाहरण देऊन अपेक्षांच्या पायऱ्या जीवनात शेवटपर्यंत संपतच नाही आणि त्या संपविल्या नाही तर दुःखांचे डोंगरच तयार होतात. कमीत कमी चॉईस लेव्हलवरती जीवन जगणे म्हणजेच अध्यात्म आहे. 12 महिने 24 तास नित्य आनंदामध्ये राहणे यालाच अध्यात्म असे म्हणतात. नियोजित आणि अपेक्षित काय आहे याची जाणीव मला करता आली पाहिजे. शैला काकू नेहमी म्हणतात, सावध, साक्षेपी आणि दक्ष राहायला हवे. कळतं पण वळत नाही हे मूढ होय. अमूढा म्हणजे ज्ञानी, ज्याला कळतं आणि त्याप्रमाणेच त्याचं वागणं असतं. म्हणजेच त्याला जाणीव झालेली असते. कशाची जाणीव? तर मूळ स्वरूपाची जाणीव होते. ते अविनाशी अशा पदाला प्राप्त होतात. म्हणून सतत सत्संगामध्ये राहावं. म्हणून या 5व्या श्लोकाचे जर आपण नीट आकलन करून त्याचे सार समजावून घेतले, तर आपण सगळेच आनंद रूपाला प्राप्त होऊ. प्रत्येक शब्दांचे अर्थासहित स्पष्टीकरण करून या
हा श्लोक आमच्या हृदयामध्ये कोरला गेला. सरांचे त्याबद्दल खूप खूप आभार मानते. आज श्लोक क्रमांक 6 यांचे चिंतन करणाऱ्या आदरणीय वक्त्यांचा परिचय करून देते. श्री राजेश्वर पारिख, राहणार पांढरकवडा. हे 27 वर्षापासून हायस्कूलमध्ये शिकत आहे. विज्ञान व इंग्रजी विषयांचे अध्यापनाचे कार्य यांचे सुरू आहे. यांना गुरुविषयी आकर्षण वाटायचे. दत्त संप्रदायातील गुरुचरित्र पठणाची त्यांना तरुणपणापासूनच आवड आहे. मागील 19 एप्रिल या दिवशी आचार्य डॉक्टर सुनील काका यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतला आहे. मी त्यांना विनंती करते, त्यांनी आजच्या श्लोकाच्या चिंतनाला सुरुवात करावी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा. मानवाला त्याचं जीवन मूल्य खऱ्या अर्थानं समजावून सांगणारे वेदांत भास्कर आणि आजच्या काळातले आद्य शंकराचार्यांचं एक स्वरूप असं जरी आपण त्यांना उद्देशून म्हटलं तरीही ते योग्य ठरावं. असे आपल्या सर्वांचे सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख काका यांचे चरणी मी साष्टांग नमस्कार करतो. जा पर कृपा राम की होई, ता पर कृपा करहु सब कोई, जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसहु रघुराया. सीताराम 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 राम, सीताराम 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 राम. ज्यांच्या ठिकाणी एक गुरु तत्व ज्या ठिकाणी वास करतं, रामतत्व ज्यांच्या ठिकाणी वास करतं, त्या यवतमाळच्या प्रभू रामाच्या मंदिराचे खऱ्या अर्थाने असणारे ट्रस्टी आणि तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक माझे गुरुवर्य परम आदरणीय डॉक्टर श्री सुनीलजी लुले, माझ्या गुरुमाता परम आदरणीय सौ शैलजा काकू, आपले चरणी मी सविनय साष्टांग नमस्कार करतो. आज ज्या चिमुकलीने गीता अध्यायाचं पठण केलं, ती चिमुकली स्वरा अतिशय गोड आवाजात तिने हे पठण केलं. ती स्वरा, तिलाही मी वंदन करतो. आजचं संचलन करणाऱ्या आदरणीय सुलक्षणाताई लुले यांनाही मी वंदन करतो. आणि आपण सर्व अत्यंत जिज्ञासू वृत्तीने या अध्यात्माकडे पाहणारे सर्व साधक, आपल्याही चरणी मी नतमस्तक होतो. आपण भगवद्गीतेचा 15वा अध्याय याविषयी चिंतन जे आहे ते गेल्या 5 दिवसापासून पाहतोय. जो पहिला श्लोक होता 15वा अध्यायाचा, त्याच्यातनं भगवान श्रीकृष्णांनी पिंपळ वृक्षासोबत या संसाराची तुलना केलेली आहे आणि तो कसा अविनाशी आहे. हा संसार वृक्ष कसा अविनाशी आहे आणि या वृक्षाची पानं म्हणजे जणू काही वेद आहेत आणि जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना पण जाणतो. आणि एक रूपक म्हणून पिंपळ वृक्षाला या ठिकाणी घेतलेला आहे.
संसाराची मुळे आध्यात्मिक क्षेत्रात असून त्याचा प्रभाव मात्र आपल्या सांसारिक क्षेत्रामध्ये दिसून येतो, हे आपल्याला पहिला श्लोक सांगतो. दुसऱ्या श्लोकामध्ये या वृक्षाच्या शाखा वर आहेत आणि खाली पण आहेत, अशा पसरलेल्या आहेत, आणि सोबत इंद्रियांचे विषय तिन्ही गुणांद्वारे त्याचं कसं पोषण होतं, आणि खालच्या दिशेने असणारे जी मुळे आहेत मानवी जीवनातल्या कर्मांचा ते प्रवाह दर्शवतात. मग कर्मांच्या कारणांनी त्या मुळांच्या शाखा ज्या आहेत त्या खाली लटकताना आपल्याला दिसतात, हे आपण दुसऱ्या श्लोकातनं पाहिलं. तिसरा श्लोक या संसाररूपी वृक्षाचा ना आदी ना सुरुवात ना अंत आहे, याची निश्चित स्थितीच आपल्याला समजत नाही, आणि म्हणून त्याला विवेक वैराग्याच्या शस्त्राने त्याला कापावं लागतं, त्याला नष्ट करावं लागतं, हे आपण तिसऱ्या श्लोकातनं शिकलो. चौथ्या श्लोकामध्ये त्या आदिपुरुषाच्या चरणी जेव्हा शरण गेलो, ज्यांच्यापासनं हा प्राचीन पुरातन असा संसार वृक्ष निर्माण झालेला आहे, आणि त्यामध्ये लीन झाल्यावर मग कोणीही त्या संसारामध्ये परतून येत नाही, हे आपण पाहिलं. पाचव्या श्लोकामध्ये जे लोक अभिमान बाळगतात, अहंकार, आणि त्याच्यापासून जेव्हा ते मुक्त होतात, मोहाने जेव्हा ते मुक्त असतात, ज्यांनी आसक्तीच्या दोषावर विजय मिळवलेला आहे आणि जे नेहमी आत्मा आणि परमात्मा यामध्ये लीन असतात, ज्यांच्या सर्व इच्छा आता पूर्णपणे शांत झालेल्या आहेत, सर्व सुख दुःखाच्या द्वंद्वातनं ते मुक्त होऊन ते त्या अविनाशी परमपदाला प्राप्त करून घेतात. आणि असा पाचवा श्लोक आपण पाहिला. आणि आज आपण या 15व्या अध्यायातला 6वा श्लोक याच्यावरचं चिंतन आपण पाहूयात. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. याचा एक सरळ अर्थ जर आपण पाहिला तर हे ते स्थान आहे, हे ते धाम आहे, ज्याला सूर्य, चंद्रमा, अग्नी यासारखे भौतिक प्रकाशाचे जे स्रोत आहेत ते प्रकाशित करू नाही शकत. आणि जो त्या धामाला, जो त्या स्थानाला प्राप्त करून घेतो, तो कधीच मग या भौतिक संसारात, या मटेरियल लाईफ मध्ये परत येऊ शकत नाही. यद गत्वान निवर्तन्ते, ते माझं परमधाम, तद्धाम परमं मम, असा एक त्याचा ढोबळमनाने अर्थ आपण पाहूया. यामध्ये आपण एक शब्दशः जर त्याचा नेमकी अर्थ काय होतात, न तद्भास येते, न म्हणजे नाही, तद्भास येते त्या भास येते, आणि सूर्य, सूर्य भास येते म्हणजे प्रकाशित करतो. कोण करू शकत नाही? सूर्य नाही, शशांक म्हणजे चंद्र नाही, आणि न पावकहा म्हणजे अग्नी किंवा वीज सुद्धा त्याला प्रकाशित करू शकत नाही. यत गत्वा, यत यत म्हणजे येथे, गत्वा गेल्याने, न निवर्तन्ते म्हणजे परतून येणं, तद्धाम तत् ते धाम, आणि परमं मम परम माझे ते धाम. म्हणजे या ठिकाणी त्या धामाविषयी भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. आणि हा जो श्लोक आहे, हा श्लोक भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचा एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा श्लोक आहे, अत्यंत महत्वपूर्ण श्लोक आहे. आणि का बरं हा महत्वपूर्ण आहे? कारण हा श्लोक आपल्याला मोक्ष आणि आध्यात्मिक मुक्तीच्या विषयावर प्रकाश टाकतो, आणि म्हणून तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या दिव्य धाम किंवा स्थानाविषयी सांगतात की त्या स्थानाला ते स्वतःच प्रकाशमान करतात. कोणत्याही सूर्य, चंद्र, अग्नीची आवश्यकता नाहीये. कारण भौतिक जगत ज्याला आपण माया किंवा भौतिक ऊर्जेद्वारा निर्मित आहे, आणि त्यामुळे ते दोषांनी आणि द्वैतांनी परिपूर्ण आहे. तर दिव्य जगत हे योग माया किंवा आध्यात्मिक ऊर्जाद्वारे निर्माण होते, जे दिव्य आणि पूर्ण
दोन्ही आहे. यालाच आपण सतचित आनंद म्हणजे आनंद, ज्ञान आणि शाश्वततेने परिपूर्ण सुद्धा म्हणू शकतो. जोपर्यंत जीव अंधकारमय भौतिक जगतामध्ये असतो तोपर्यंत तो बद्ध अवस्थेमध्ये असतो. परंतु जेव्हा तो या भौतिक जगत रूपी विकृत आणि प्रतिबंधित वृक्षाला छेदून आध्यात्मिक विश्वामध्ये प्रविष्ट होतो तेव्हा तो मुक्त होतो आणि नंतर तो पुन्हा या प्राकृत जगात परत येण्याची शक्यताच राहत नाही. बद्धावस्थेमध्ये जीव स्वतःला भौतिक प्रकृतीचा जणू काही स्वामीच समजत असतो, परंतु मुक्तावस्थेमध्ये तो आध्यात्मिक जगतात प्रविष्ट होऊन भगवंताचा पार्षद बनतो आणि त्या ठिकाणी मग सच्चिदानंदमय अशा प्रकारचं जीवन तो जगायला लागतो. या श्लोकातलं परमम मम हा जो शब्द आलेला आहे हा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण वस्तुतः जगातील प्रत्येक कानाकोपरा, प्रत्येक वस्तू न वस्तू, प्रत्येक स्थान आणि स्थान हा कोणाच्या मालकीचा आहे हो? हा भगवंताच्याच मालकीचा आहे. आणि म्हणून परमम मम असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु आध्यात्मिक जगत हे परमम म्हणजे अर्थात षडवैश्वर्य पूर्णपण आहे. कठोपनिषदामध्ये सांगण्यात आलंय की वैकुंठ लोकामध्ये सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश आणि नक्षत्रांची मुळीच आवश्यकता नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम. कारण संपूर्ण वैकुंठ जगत हे भगवंतांच्या अंतरंग शक्तीद्वारे प्रकाशित झालेलं आहे आणि त्या परमधामाची प्राप्ती केवळ भगवंतांना शरण जाण्यानेच होऊ शकते, इतर कोणत्याही मार्गाने नाही. आता एक डॉक्टर काकांचे काही यावरचे जे विचार आहेत ते पण काय सांगतात हो? काय म्हणतात डॉक्टर काका की गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, त्यापुढे उदास चंद्र रवी, रवी शशी अग्नी नेण तीजा रूपा. आपण एकनाथांचा हा अभंगाच्या ओळी बऱ्याच वेळेला ऐकलेला आहे. मग आता हा एक विचार आहे. कसा विचार आहे हा? अतिशय छान अशा प्रकारचा विचार आहे. म्हणून एका ठिकाणी कल्पना केली की या रवीला आणि शशीला हे आत्मतत्व सापडत नाही, शोधता येत नाही त्यांना. म्हणून त्या आत्मतत्वाच्या शोधामध्ये फिरावं लागतं. सतत ते अखंड दिवसभर फिरत असतात. ही कल्पना आहे आणि ही कल्पना मोठी सुंदर आहे. त्यांना असं वाटतं की आपल्या प्रकाशामध्ये कुठेतरी हे तत्व दिसेल, पण त्यांच्या प्रकाशात हा जो प्रकाश आहे तो प्रकाश काही सापडत नाही. कोणता प्रकाश? आत्मप्रकाश. उलट त्यांच्याच प्रकाशाला या प्रकाशामध्ये तो प्रकाश सापडतो. आत्म्याच्या प्रकाशामध्ये उलट सूर्यचंद्र अग्नीचाच प्रकाश सापडतो. आत्मप्रकाशात सूर्यचंद्राचा प्रकाश कळतो. सूर्यचंद्राचा जो प्रकाश आहे त्यात आत्मप्रकाशाचं ज्ञान होत नाही, पण सूर्यचंद्राचा जो प्रकाश त्याचं आत्मप्रकाशामध्ये ज्ञान होतं. हे जर आपल्या लक्षात असलं तर मग आपल्याला आत्मप्रकाश शोधण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत हे आपल्या लक्षात येतं. मग सूर्याच्या उजेडात, चंद्राच्या उजेडात हा आत्मप्रकाश सापडणार नाही, कोणत्याही उजेडामध्ये सापडणार नाही असं आपल्याला डॉक्टर काका सांगतात. आणि मग उलट आत्म्याच्याच उजेडात सगळं जग प्रकाशित होतं. म्हणून जिथे जिथे प्रकाशमान वस्तू दिसेल ती प्रत्येक प्रकाशमान वस्तू काजवा सूर्य चंद्र नव्हे. प्रकाशमान शब्दाचा अर्थ काय होतो? जी जी व्यक्ती आपल्याला कळते, वस्तू कळते, ती वस्तू ही परप्रकाशित असते. आणि ती प्रकाशित होते म्हणजे काय? त्या वस्तूचं मला ज्ञान होतं. ते ज्ञान आत्मतत्वाच्याच प्रकाशामध्ये होतं. दुसऱ्या कोणत्याही प्रकाशात होण्याची शक्यता नाही. हा सूर्य जसा लौकिक दृष्टीने सगळीकडे प्रकाश पाडतो तसा आत्मा अलौकिक दृष्टीने सगळीकडे प्रकाश देत असतो. मग आत्माच्या या प्रकाशालाच अलौकिक असं म्हटलेलं आहे. मग सूर्याच्या प्रकाशाला काय म्हणावं लागेल? लौकिक प्रकाश म्हणावं लागेल. लौकिक प्रकाशात दिसतं आणि अलौकिक प्रकाशामध्ये मात्र दिसून कळतं. आणि हा जो विचार आहे
हा विचारच आपल्याला समजून घ्यायचा आहे. केवळ एखाद्या ठिकाणी प्रकाश आहे म्हणून कळेल असं नाही, तर ज्याच्या आधाराने कळायचं, ती जी आत्मवस्तू आहे, जो आत्मप्रकाश आहे, तो आतमध्ये जागा असला तरच कळेल. तो आत्मप्रकाश जागा नसेल तर मग पुन्हा पंचायत यायची. आत्मप्रकाश जागा असतो आणि नसतो, मग असं होईल का? हो, तो जर सातत्याने असेल तर त्याचं एक उत्तर आहे. चिदाभास जेव्हा जागा असतो, चिदाभास जेव्हा हरवलेला असतो, तेव्हा उदाहरणार्थ घरामध्ये 4 जण झोपलेले असतात, त्यातले 2 जण रात्रीच्या शोला जातात आणि 9 ते 12 मग 1 वाजता ते घरी परत येणार, झोपलेल्यांना जागं करणार. आज झोपलेल्यांची खात्री असते की ही लोक आल्यावर बेल जी आहे ती अख्ख्या गल्लीला ऐकू जाऊ शकेल, पण आपल्याला जाग येणार नाही. मग आतले म्हणतात की तुम्ही किल्ली घेऊन जा रात्री आणि रात्री आम्हाला न उठवता आत येऊन मग झोपा. मग आज जे झोपलेले लोक आहेत त्यांना कान आहेत की नाही? त्यांना कान आहेत, मग बेल वाजवलेली ऐकू का येत नाही? तर एकच कारण आहे, ज्यांनी ऐकायला पाहिजे तो तिथे जागा नाहीये. आणि गाढ झोपेमध्ये रोज चिदाभास आत्मस्वरूपामध्ये लीन होऊन जातो. आणि ही एक पद्धत आहे, ती समजून घेतली की आपल्याला कळतं की गाढ झोपेमध्ये आवाज तर होतो, पण त्या आवाजाचं ज्ञान का होत नाही? ज्याच्या प्रकाशात ते ज्ञान व्हायचं, तो प्रकाश तिथे उपलब्ध नाही. आणि हे जर आपल्याला कळलं तर एक गोष्ट कळते, सगळे जे काही ज्ञान म्हणून आहे, ज्याला आपण ज्ञान म्हणतो, मग कोणतंही ज्ञान हे त्या आत्म्याच्या प्रकाशाशिवाय होतच नाही. असा जो काही प्रकाश आहे त्या ठिकाणी सूर्य नसतो, चंद्र नसतो किंवा अग्नी पण नसतो. न तद भासयते सूर्यो न शशांको न पावकः. आणि मग डॉक्टर काका सांगतात, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. असं जे काही तत्व आहे जे सूर्यप्रकाशाने प्रकाशित होत नाही. जसा सूर्यप्रकाश नित्य 24 तास असतो, तसा आत्मप्रकाश आतमध्ये हा कायमचा असतो. एकदा डॉक्टर काकांनी एक उदाहरण घेतलं की ते पश्चिमेच्या दिशेला तोंड करून उभे होते आणि मग नंतर सूर्यास्ताचं दृश्य पाहत असताना सूर्याला ते म्हणाले, तू आता मावळशील, आता सगळीकडे अंधार होईल, तुला दिसणार नाही. मग सूर्याला काय म्हणतात की बॅटरी तू घेऊन जा, म्हणजे तुला छानपैकी दिसेल. मग हा मूर्खपणा नाही का? सूर्याला जर आपण बॅटरी घेऊन जा असं म्हणणं, ही किती मूर्खपणाची गोष्ट होईल. अगदी तसाच मूर्खपणा झोप लागल्यामुळे मला कळत नाही असं होत नाही. झोप जरी लागली तरी ज्ञान प्रकाश नावाची गोष्ट ही आतमध्ये अखंड जागी आहे. गाढ झोपेमध्ये स्वप्न पडतं, गाढ झोपेमध्ये आवाज न होता आपल्याला त्याचं ज्ञान होतं. यद्गत्वा अशी जी जागा आहे ज्या ठिकाणी सूर्य नसतो, याचा अर्थ सूर्य चंद्र अग्नी यांच्या प्रकाशात त्यांचं ज्ञान होत नाही. अशा तऱ्हेचं जे स्वयंप्रकाश रूप आहे, तो स्वयंप्रकाश रूप मी आहे. आणि मग असा ज्यांना अनुभव आलेला असतो ते पुन्हा येत नाही. न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. असं जे धाम आहे ते माझं परम धाम आहे, सर्वश्रेष्ठ धाम आहे. मग त्या धामाची प्राप्ती करून घेणं हे एकमेव कर्तव्य खरं मनुष्य जन्मामध्ये असायला पाहिजे. असे सगळे संत आपल्याला समजावून सांगून गेलेत. बाकीची सगळी कर्तव्य आहेत, पण अस्सल कर्तव्य एकच आहे की त्या धामाची प्राप्ती करून घेणे. म्हणजे काय? त्या घरात जाऊन राहणं. धाम म्हणजे काय? घर. खरंच असं काही घर आहे का? घर काही नाही आहे, पण तुम्हाला आम्हाला समजण्याची ती एक भाषा आहे. भगवान श्रीकृष्णांनी तशी एक भाषा या ठिकाणी वापरलेली आहे. आणि इथे हे जे अव्यय अशा प्रकारचं जे पद आहे तेच माझं श्रेष्ठ असं निवासस्थान आहे. येथे पोचलेला पुन्हा परत येत नाही. हे स्थान प्रकाशित करण्याला सूर्य चंद्र किंवा अग्नी समर्थ नाहीत. आणि म्हणून या पदाला दिव्य पद असं म्हटलेलं आहे. मग येथे गेल्यानंतर पुन्हा परतून यावे लागत नाही. म्हणजे त्यानंतर कधीही जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये सापडावं लागत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम
पुनरपी जननी जठरे शयन. या चक्रामध्ये तो अडकत नाही, तो मुक्त होतो, तो बंधातून पूर्णपणे सुटतो, त्याला मोक्ष मिळतो. आणि मग या स्थानाला परमश्रेष्ठ म्हणण्याचं एक कारण आहे. आता याच्या पलीकडे काही असं उरलेलं नसतं. आणि हे स्थळ, हे जे स्थान आहे, हे परिपूर्णतेने शांत, शिव, अद्वैत अशा प्रकारचं आहे. सच्चिदानंद स्वरूप आहे. अनन्य साधारण असा परमानंद या ठिकाणी अगदी कोंदून राहिलेला असतो. अशा स्थळी पोचल्यावर अर्थातच कोणालाही परत फिरण्याची इच्छा उत्पन्न होईल का हो? कारणच नाही. कोणालाच यावंसं वाटणार नाही. असं हे पद आहे, असं हे स्थान आहे. मग यावर कुणी असं विचारणं शक्य आहे की वा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. काय म्हटलं? मुनी मुक्त झाले भेणे गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ तो. मग ही किंवा अशा अर्थाची जी संत वचने आहेत, मग त्यांचं काय? मग ते तर म्हणतात किंवा आम्हाला तर पुन्हा यायचंय. मग थोडा विचार केला तर या वचनामागची भूमिका ही स्पष्ट होऊ शकते. गर्भवासामध्ये आम्हाला सुखे नैव पाठव असं म्हणण्यापूर्वी संतांनी जे मागणं आवर्जून मागितलेलं आहे ते आपण लक्षात घ्यायला हवं. का बरं ते असं म्हणतायत? हेची दान दे ग देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवा परमेश्वरा, कधीही तुझं विस्मरण होऊ नये, तुझे गुण मी प्रेमाने गावे. हे गुण गाण्याची ओढ, ही आवड माझ्या ठिकाणी असू दे. इतकेच नव्हे तर तुझे गुणगान करणे हेच माझं सर्वस्व असावे. इतर काहीही मिळवण्याची इच्छा मला नसावी. माझं मन इतर कुठेही गुंतून राहू नये. मला इहलोकीची सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा इत्यादी काहीही नको आहे. इतकेच नव्हे तर मोक्षही नको आहे. मला सदैव काय पाहिजे? सत्पुरुषांच्या सहवासाचा लाभ मिळावा. मग हे सगळं मिळेल, सर्वच्या सर्व देणार असशील तर मग मला सुखाने तू गर्भवासामध्ये घाल, त्याला आमची ना नाही. अशी संतांची भूमिका असते. मग संतांचे मोक्षाचे परमपदाचे रिझर्वेशन, आरक्षण आधीच झालेलं असतं. त्यांनी तो मिळवलेलाही असतो. मग त्यांनीच म्हटलेलं आहे की मोक्षाची तो आम्हा नाही अवघड, तू असे उघड गाठोळीशी. तेव्हा मोक्ष देतो म्हणण्यात काय वैशिष्ट्य आहे? तो आमचाच आहे, आमच्या अधिकाराचा आहे. त्याच्यासाठी आम्ही अट्टहास केलेला आहे. आणि मुक्तिरूपी नवरीशी आमचं अगदी सनातन धार्मिक पद्धतीनं काय झालेलं आहे? लग्न लागलेलं आहे. असं कोण म्हणतात? संत म्हणतात. आणि मग आग्रह धरून मिळवलेली पत्नी कुल शीलवती, सरळ साधी साध्वी आहे असं एकदा चांगल्या प्रकारे आपल्याला लक्षात आलं, अनुभवास आलं की मग त्या पुरुषाचं तिच्याकडं नाही म्हटलं तरी दुर्लक्ष होतेच, काहीशी उपेक्षाही पण होते. पण ती माऊली स्वभावता पतिव्रता धर्माने वागत असल्याने या दुर्लक्षाचा, उपेक्षेचा बाऊ करून अकांड तांडव मांडत नाही. अर्थातच मग पुरुषाच्या वागण्याला बरीचशी मोकळी काही त्यामुळे मिळते. आता 4 दिवस खेळीमेळीने राहायचे आहे. लोकांची दशा पाहून कळवळा येतोय. लोकोद्धार करण्यासाठीच जावायचे आहे. कोण म्हणतात? संत म्हणतात. ईश्वराचं प्रेम, संत संगती याचा लाभ अखंडपणे आहे. आता गर्भवासाचे संकट मांडण्याचं काय कारण आहे? मग हिमालयातली नयन रम्य, मनोहारी, शांत, प्रसन्न, पवित्र, सुख शीतल अशा स्थळी पोचता येत असेल तर चढ उताराचे कष्ट मनुष्य आनंदाने घेतो. आपण 4 धाम यात्रा करतो, किती त्रास होतो हो, परंतु त्या त्रासामध्ये सुद्धा एक प्रकारची दिव्य अशा प्रकारची अनुभूती आपण घेत राहतो. आणि मग अशाच प्रकारचा हा एक भाग आहे जेव्हा संत म्हणतात की पुन्हा मला जन्माला यायला काहीच हरकत नाही. संतांच्या गर्भवासाचं हे तसंच आहे. वेगवान प्रवाहात सापडून गटांगळ्या खात जाणाऱ्या माणसाला काढण्यासाठी सशक्त असा पोहणारा दयाळूपणे त्याच उग्र प्रवाहात आपण होऊन उडी घेतो
आणि त्याचे त्या पाण्यातलं वाहणं जसं असतं तेच स्वरूप संतांच्या गर्भवासाचं असतं. देव ज्या हेतूने अवतार घेतो तोच उद्देश संतांचा संसारामध्ये येण्याचा असतो. दोन्हीचा विचार एकपणानेच करावा लागतो, कारण त्यामुळे जे काही चांगले श्रेष्ठ प्राप्त झालेले आहे त्याला लव मात्र बाधा येणार नसते. आणि मग अशा प्रकारे संतांचं येणं असतं. तर या ठिकाणी सामान्य माणसासाठी असं असतं का, तर श्रेष्ठ सुखाची, दिव्य आनंदाची, भक्तीच्या माधुर्याची निश्चिती झाल्यावर हे संत पुन्हा जन्माला येतो म्हणत असतील तर तो काही नियमाचा अपवाद नाहीये. त्यांचं ते जन्माला येणे हे न येण्यासारखंच आहे एक प्रकारे. आणि मग ते जन्माला येतात तेच मुळी स्थित प्रज्ञ, गुणातीत, परमज्ञानी, श्रेष्ठ भक्त अशा स्वरूपामध्ये ते असतात. आता बाह्य परिस्थितीमध्ये आपल्या दृष्टीने कशीही असली तरी तिला काही महत्व नसतं. अंतस्थिती ही महत्वाची. आणि यामुळेच यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम या विधानाला त्यामुळे काहीच बाधा येत नाही, काही बाध येत नाही. मग हे जे परमधाम आहे ते दिसावे आणि आकळावे यासाठी काय करावे, ते आपल्या सामान्य कल्पनेप्रमाणे उमगणारे नाही. आपल्याला एखादी वस्तू दिसण्यासाठी सूर्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश किंवा अग्नीचा प्रकाश किंवा दिव्याच्या ज्योतीचा प्रकाश हा आवश्यक असतो. आणि या सर्वांचा अभाव असेल तर गाढ अंधारामध्ये आपणास काही दिसत नाही. आणि या अनुभवावरून दिसण्यासाठी सूर्य, चंद्र, अग्नी यांच्यापैकी कोणाची तरी आवश्यकता आहे असे आपल्याला वाटणं स्वाभाविक आहे. आणि मग हे परमपद तर मोठं दिव्य आहे, मग अद्भुत आहे, ते आहे तर निश्चित मग त्याला इतर वस्तूप्रमाणे सुद्धा रंग, रूप, आकार आदी गुण असतील का, तर ते नाहीत. तेव्हा प्रकाशाच्या अभावी ते डोळ्यांना न दिसणे अगदी स्वाभाविक आहे. आणि मग डोळे या एका ज्ञानेंद्रियाच्या उपलक्षणेने अनुषंगाने इतरही स्पर्श, कान इत्यादी ज्ञानेंद्रियांनी त्याचा बोध होणे शक्य नाही. सूर्याच्याच प्रकाशात दिसत नाही, मग त्या मानाने कितीतरी सौम्य असलेल्या चंद्र आणि अग्नी यांच्या प्रकाशात दिसेल का? अनंत आकाशामध्ये असे सहस्त्रावधी सूर्य आहे. ब्रह्मांडाची व्याप्ती फार मोठी असते. आपण तर फार क्षुल्लक, अत्यंत क्षुल्लक अशा प्रकारचे एक सजीव आहोत. आणि मग अर्थात त्यापैकी कोणालाही या परमपदाचं दर्शन घडवण्याचं सामर्थ्य नाही. सूर्य, चंद्र, अग्नी यांचा स्थूल अर्थ घेणं या प्रकरणामध्ये तितकंसं महत्वाचं नाहीये. सूर्यादींना रूपकात्मक मानणं अधिक योग्य आहे आणि मग उपयुक्त सुद्धा ठरेल. गीतेच्या काही टीकाकारांनी तसं केलेलं पण आहे. सूर्य म्हणजे काय, तर मग त्याला बुद्धी असं म्हटलेलं आहे, म्हणजे ज्ञान. मग गायत्री मंत्रामध्ये बुद्धीला प्रेरणा मिळण्यासाठी सूर्याचीच प्रार्थना केलेली आहे. ज्ञानप्राप्तीचं महत्वाचं साधन जे डोळे, त्यांची देवता कोण आहे, तर ती सूर्यच आहे. म्हणून सूर्य या रूपकाने बुद्धी आणि ज्ञान अर्थात शब्द ज्ञान, परोक्ष ज्ञान ते परमपद यांच्या आकलनाच्या पलीकडचे आहे. चंद्र हे मनाचे आहे, ते मनही या पदापर्यंत पोहोचू शकत नाही असं शास्त्रानं आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. यन्मनसान म्हणते. मग अग्नी हे प्राणशक्तीचे किंवा वाणीचे प्रतीक आहे. शरीरामध्ये प्राण जोपर्यंत तोपर्यंत शरीरात उष्णता नांदते. प्राण गेल्यावर काय होतं, शरीर थंड पडतं. मग हे चांगलं आपल्याला माहित आहे. त्या प्राणशक्तीचा म्हणजे बलाचाही या ठिकाणी उपयोग होत नाही. म्हणून तर ब्रह्माची जवळीक साधण्यासाठी बलाचाही त्याग करायला सांगितलेला आहे. मग मी करीन, मी मिळवीन हा जो काही ताठा आहे, ही जी काही ऐट आहे, हा जो अहंकार आहे, हा इथे परमार्थामध्ये चालतो का? चालत नाही. अहंकरोमिति वृथाभिमानः ही वाणीची देवता आहे. म्हणून त्या रूपकाने वाणी ही त्या ठिकाणी काय करतं, पदाचं ज्ञान करून देण्यासाठी असमर्थ आहे असं मानणं ठीक राहील. मग अशा रीतीने ज्ञानाची तीनही साधने बुद्धी, मन, वाणीही येथे पदाच्या प्राप्तीसाठी आणि दर्शनासाठी निरुपयोगी ठरतात. मात्र या तिघांच्याही व्यापारांना जी प्रेरणा असते ती या परमपदाकडून मिळणारी बुद्धी, मन, वाणी ही सर्व ज्ञान साधने यामध्ये सारी इंद्रिय सुद्धा आली जी बहिर्मुख आहेत. अर्थातच परमपदाच्या दर्शनासाठी ती असमर्थ आहे, तितकेच स्वाभाविक आहे. परमपदाचं दर्शनही होणार नसेल तर ते नावही काढायला नको.
आणि पण शहाण्या माणसाला हे पद प्राप्त होईल, तेथे पोहोचलेला पुन्हा जन्मास यावं लागणार नाही असं म्हटलेलं आहे. मग कसे घडावे? तर त्यासाठी अनेक आपल्याला उदाहरणातून ते समजून घेता येऊ शकेल. मग या ठिकाणी आपण मीच्या अनुभवासाठी त्या उजेडाची त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आणि त्या मीला काय केलेलं आहे, चाचपडण्याचीही आवश्यकता वाटत नाही. कोणत्याही बाह्य साधना वाचून मीच अस्तित्व हे अबाधित राहतं आणि गाढ झोपे व्यतिरिक्त मीचा अनुभवही अखंड असतो. मग या परमपदाचं सुद्धा काय आहे, तशाच प्रकारची गोष्ट आहे. आपण यमदेव आणि नचिकेतांचा संवाद ऐकलेला आहे गुरुवर्यांच्या मुखातनं आणि किती छान आपल्याला ते सगळं समजावून सांगितलं होतं. मग त्या ठिकाणी यमदेव नचिकेताला सांगतात, माणसाला श्रेय आणि प्रेय अशा 2 प्रकारची फळं मिळतात. मग आता अध्यात्म विद्येला काय म्हटलं जातं? श्रेय म्हटलं जातं. तर भोग विद्येला प्रेय म्हटलं जातं. मग देहाचा चरितार्थ चालवण्यासाठी अविवेकी माणसे प्रेयाची निवड करतात. तर विवेकवान विचारी लोक हे देहाचा निर्वाह गौण समजून श्रेयाची निवड करतात. मग हे नचिकेता यमदेव सांगतात, तू प्रेयाला न घेता तू श्रेय स्वीकारलेस. नचिकेतानं कशाची निवड केली होती? श्रेयाची निवड केलेली होती. मग प्रेम जीवन जगणारे धर्म जीवन जगत असताना, प्रेय जीवन जगणारे धर्म जीवन जगत असताना स्वतःला मोठे पंडित गुणी समजणारे हे मूर्ख दुसऱ्याचे कल्याण करण्याचा आवडतात. त्यांना असं वाटतं की पृथ्वीवरील जीवनच सर्वस्व आहे. या पलीकडील पारमार्थिक जीवनाची कल्पनाही येत नाही आणि त्यामुळे ते परत परत जन्म मरणाच्या कचाट्यामध्ये सापडतात. ही अध्यात्म विद्या फारशी कानावर सुद्धा पडत नाही, ऐकायला मिळाली तरी कळत नाही. मग ही अध्यात्म विद्या सांगणारा म्हणजे एक मोठे आश्चर्य असून ती ऐकून जाणणाऱ्याही तसाच असतो. मग अध्यात्म विद्येचा विषय असतो, काय असतो अध्यात्म विद्येचा विषय? आत्मा सूक्ष्म आणि तर्काला न कळणारा असल्यामुळे अनुभवी अशा प्रकारच्या श्री गुरूंनीच त्याचा उपदेश करायचा असतो. असं कोण म्हणतात? यमदेव म्हणतात. यमदेव म्हणतात, हे नचिकेता, कर्माचे फळ अनित्य आहे हे मला चांगले ठाऊक आहे आणि अनित्याचा पाठलाग करून नित्याची प्राप्ती कधीच होत नाही. तू मात्र अनित्याचा पाठलाग सोडून दिलेला आहेस. अध्यात्म विद्येने जाणले जाणारे गूढ पुरातन तत्व जाणणारा हर्ष आणि शोकाच्या पलीकडील जीवन जगतो असा माणूस आपल्याला देहादी उपाधीपासून वेगळा करून आनंद रूप आत्म्याचा अनुभव घेऊन सुखरूप होतो. हे नचिकेता, अध्यात्म विद्येचे दारच तुला खुले झालेले आहे असे समज. आणि मग हा जो काही संवाद आहे, हा संवाद आपल्याला या धामाकडे, धामाची ओळख करून देतो. मग हे यमदेवा, जे तत्व धर्म आणि अधर्माहून विलक्षण वेगळं आहे, कार्यकारण रूप प्रपंचाहून वेगळं आहे, ज्याचा आपणास अनुभव आहे, ते तत्व मला समजावून सांगा असं नचिकेता यमदेवांना सांगतो. आणि मग हा संवाद अतिशय आपल्या फार उपयोगाचा आहे आणि या निमित्ताने या ठिकाणी हा श्लोक आला म्हणून हे मला वाटलं की आपण हे तुमच्यापर्यंत शेअर करावं. आणि मग हे ऐकल्यावर यमदेवांनी काय सांगितलं? यमदेवाने ओंकाराचा उपदेश केला आणि मग या ओंकाराचे सर्व वेद वर्णन करतात. सर्व तपे ज्याच्या प्राप्तीची साधना आहेत. मग तो ओंकार कसा आहे? एकाक्षर आहे. प्रणव हे ब्रह्माचं उत्कृष्ट अशा प्रकारचं आलंबन आहे आणि मग त्या आलंबनाच्या साह्याने ब्रह्मप्राप्ती होते. आता मला आठवतं की आदरणीय गुरुमाता शैला काकू यांनी आम्हाला आज्ञा क्रमांक 15 ही जी शंकराचार्यांची आज्ञा होती, अविकारी अशा एकाक्षर ब्रह्माचं ओमचं पूजन कसं करावं हे त्यांनी सांगितलं होतं.
मग आता पूजन करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर पूजनाच्या पुढे जायचं आहे. पूजा आटोपली की झालं. मग कृष्णाला तुळस आवडते. आपल्या सद्गुरू डॉक्टर देशमुख काकांना काय आवडतं, त्यांना सदाफुली आवडते. सदाफुली म्हणजे काय हो, अखंड प्रसन्नता, अखंड आनंद हा सांभाळता आला पाहिजे. मग ओंकाराचं वैचारिक पूजन करायचं म्हणजे काय हो, म्हणजे ते जाणून घ्यायचं. मग देवाची पूजा का करतो, आमची उपास्य दैवतामध्ये चैतन्य आपण पाहतो आणि म्हणून आपण त्यांची पूजा करतो. आणि मग तो जो विचार मी जपलाय घरातील प्रत्येक कुटुंबियामध्ये सुद्धा आहे, मग माझा त्यांच्यासोबतचा व्यवहार कसा आहे तो तसा व्हायला पाहिजे. जगातील व्यवहारात भेटणाऱ्या प्रत्येकामध्ये भगवंत, जो जो भेटेल भूत त्यामध्ये जाणावा भगवंत, या भावनेनं पाहणं म्हणजे खरी पूजा आहे. मग डोळे मिटून उच्चारण करून ओमचा फायदा होईल का, होणार नाही. मग योगशास्त्रानुसार थोडाफार होईल, ओमचा दीर्घ श्वास घ्या सांगितलं जातं, परंतु साधकाने नेमकं काय करायचं, ओंकाराचं स्वरूप जाणून घ्यायचं. इथे यमदेवाने नचिकेताला सांगितलं. मग आता ओमचं कशा पद्धतीने चिंतन करायचं, ओंकाराचं स्वरूप कसं जाणून घ्यायचं, तर या ठिकाणी आपल्याला ध्यानामध्ये जी मूर्ती साठवायची आहे ती कोणाची साठवायची आहे, ती आपल्या श्री गुरूंची साठवायची आहे. आणि देह मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे आणि आत्मा ब्रह्म आहे. आणि मग ही भावना सदोदित जर आपल्यामध्ये आपण ठेवत राहिलो तर त्यालाच म्हणतात ओंकाराचं पूजन. मग ओम हे काय आहे, तर हे परब्रह्माचं आलंबन आहे आणि मग त्यातून परब्रह्माचं निर्देशन होतं आणि म्हणून ओमचं पूजन केलं जातं, जे श्रेष्ठ अशा प्रकारचं आलंबन आहे. मग हे पूजन कसं आहे, हे वैचारिक पूजन आहे. आणि मग त्यामुळे आम्हाला काय मिळणार आहे, आम्हाला सतचित्त आनंद घन अशा प्रकारचे आपण होऊन जाणार आहोत. आणि या वर्तमान भूत आणि भविष्याचं अधिष्ठान काय आहे, तर ते ओंकार आहे. आणि ते मग नाम आणि नामी यांचं ते अभेद अशा प्रकारचं रूप आहे. परब्रह्माचं जे अभेद रूप आहे आणि ते परब्रह्माचं जे सामर्थ्य आहे ते या ओंकारामध्ये दडलेलं आहे. आणि मग ते या ठिकाणी पूजनाचं साहित्य कोणतं असायला पाहिजे, तर अंतःकरणाची वृत्ती सजग ठेवायची आणि साहित्य म्हणून त्याला वापरायची. चित्त हा एक अंतःकरणाचा भाग आहे. नाम आणि रूपाचं हरण चित्त करणे म्हणून त्याला लबाड चित्त असं म्हटलेलं आहे. ते अनेक विषयांचा काय करतं, संग्रह करतं आणि मग ते चित्त आमच्या कुंट्या हलवून टाकतो आणि त्या चित्ताला मग काय करायचंय, ओमच्या चिंतनात लावायचं आहे. आणि त्यामुळे ते चित्त काय होतं, नामामध्ये विरून जाईल. बुद्धीने सूक्ष्म अशा टिपण्यासाठी ओंकाराचं चिंतन करायचं. मनाला शब्द स्पर्शादी विषयाला निवृत्त करायचं. सूर्य जसा प्रतिबिंब रूपाने पाण्यामध्ये प्रवेश करतो तसंच जणू काही आमच्यातलं प्रतिबिंब हे कोणाचं आहे, तर ते त्या परब्रह्माचं आहे. म्हणजे आपण सुद्धा परब्रह्माचेच एक प्रतिबिंब रूप आहोत. अयम आत्मा ब्रह्म, सगळीकडे ब्रह्म आहे. मग आता हा पूजन विधी कसा करायचा, जशा पद्धतीने आपल्या देशाचा जो ध्वज आहे ज्याला आपण तिरंगा म्हणतो, हे काय आहे, भारताचं आपलं प्रतीक आहे. तशाच प्रकारे ओम हे सुद्धा आपलं काय आहे, प्रतीक आहे. परंतु ते पुरेसं सधन नाही. मग आम्ही प्रपंचाचं चिंतन करतो, काय होईल कसं होईल, त्यामुळे परब्रह्माचं चिंतन काय होतं, राहून जातं, त्याचं चिंतन होत नाही. मग याच्यासाठी आम्हाला गुरुमाता काय शिकवतात, जशी व्हायची तशी होईल, जेव्हा व्हायचे तेव्हा होईल. अशा प्रकारे जर आपण प्रपंचाचं चिंतन थांबवायचं जर आपण विचार केला तर त्यामुळे आपलं परब्रह्म स्वरूप त्या ओंकाराचं चिंतन आणि मग सुरू होईल. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझ नमो, तुझ नमो, तुझ नमो. आपल्या सद्गुरूवर, आपल्या श्री गुरुवर जर श्रद्धा असेल तर प्रपंचाचं चिंतन हे थांबवलंच पाहिजे. मग आत्मा सत्य आहे, देह मिथ्या आहे असं चिंतन करत राहायचं
आणि आपण नेहमीच देह प्रपंचाची चिंता करत राहतो. मग ते थांबवणं म्हणजेच काय झालं? म्हणजेच ओंकाराची पूजा आहे. मी करता आहे असं आम्हाला वाटतं, म्हणून मग त्यामागे काय येतं? सुख आणि दुःख येतं. माझ्या मनासारखं होत नाही म्हणजे करता करिता कोणीतरी आहे. मग तो कोण आहे? तो ईश्वर आहे. आणि मग त्याचंही अधिष्ठान काय आहे त्या ईश्वराचं पण? तर ते परब्रह्म आहे. आणि मग ते परब्रह्म म्हणजे कोण आहे? ते परब्रह्म मी आहे. मग हे जे समजून घेणं आहे, हे समजून घेणं म्हणजेच ओंकाराचं पूजन आहे. आणि तेच खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णांना सुद्धा ते धाम अपेक्षित आहे. आणि त्यामुळं आपलं जीवन हे आनंदमय होईल. मग कोणी रागावलं तर मग माझ्यापर्यंत तो राग आलाच नाही असं जर समजलं तर काय होईल? शांतता राहील. कोणताही तरंग आपल्या अंतःकरणामध्ये उमटूच द्यायचा नाही आणि रोज त्याच्याकडे साक्षी भावनेनं लक्ष ठेवत राहायचं. आणि मग मी मूळचा काय कोण आहे? मी मूळचा सुखरूप आहे, मी मूळचा आनंद रूप आहे असा विश्वास ठेवायचा. आणि सम्यक ज्ञान जर जाणलं तर आपण श्री गुरूंना शरण गेलो तर जे धाम या ठिकाणी आपल्याला भगवान श्रीकृष्ण या अर्जुनासोबतच्या संवादामध्ये सांगत आहेत ते धाम आपल्याला लक्षामध्ये येऊ शकतं. हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मैं जाना. सीताराम 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 सीताराम. रामचरित मानसातल्या या ओळी काय सांगतात की परमेश्वर हा सर्वत्र समान रूपाने व्याप्त आहे. आणि तो कशाने प्रगट होऊ शकेल? तर तो प्रगट होऊ शकेल तर फक्त प्रेमानेच प्रगट होऊ शकेल. आणि त्यामुळे आता हे काम कसं आहे? हे प्रेमानं वागणं, हे इतरांबद्दलचं आपलं जे भावना असते, जे अंतःकरणामध्ये आपल्याला जो तरंग उमटू द्यायचा नाहीये, त्याच्यासाठी अतिशय या संपूर्ण जगाकडे ज्याच्यामध्ये परमेश्वर व्याप्त आहे त्या भावनेतनं जर आपण पाहिलं तर काहीच कठीण नाही. कवनो सो काज कठिन जग माही, जो नहीं होई तात तुम पाही. सीताराम 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 सीताराम. आणि हरीचं चिंतन, हरीचं अनुसंधान जर आपण ठेवत राहिलो तर त्या धामापर्यंत पोहोचणं काही कठीण गोष्ट नाही. नित्य सत्यमित हरी पाठ जासी, कडी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञान देवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निज स्थान. काय अर्थ आहे? नित्य आणि सत्य असलेल्या हरीचं जो थोडे तरी अनुसंधान ठेवतो त्याकडे यमदेव वाकड्या दृष्टीने पाहू शकत नाही. रामकृष्ण हरी या नामाच्या उच्चाराने तपाच्या अनंत राशी तयार होऊन जे पापांचे ढीग आहेत ते नष्ट होतात. प्रत्यक्ष भगवान शंकर सुद्धा हरीचा मंत्र जप करतात. हा मंत्र जपणाऱ्यांना मोक्ष लाभतो. मी अर्थात ज्ञानेश्वर महाराज स्वतः सुद्धा हरिनाम करतात, हरिनामाचा पाठ करतात, हरिनामाचं चिंतन करतात आणि अनुसंधान ठेवतात. आणि मग जो कोणी त्या हरिनामाचं अनुसंधान ठेवेल त्यालाही सर्वोत्तम स्वरूपाची काय होईल? प्राप्ती होईल. हरिनाम मुखाने म्हणायला सुरुवात केल्यावर सुरुवातीला थोडं तरी म्हणजे नाम थोडा वेळ तरी घ्यावं. एवढ्याने सुद्धा यमदेवांची दृष्टी त्याच्याकडे जाणार नाही. मग
मित ऐवजी अमित असा शब्द असेल तर नित्य आणि सत्याच्या जोडीला अमित हे तिसरं विशेषण होऊन या चरणाचा रोखच काय होईल, बदलून जाईल. आणि मग थोडंच रूपांतर हळूहळू पुष्कळ आणि सतत होत जाणं आवश्यक आहे असं होईल. आणि तशी गोडी लागली की होतही जातं. हरिनामाच्या उच्चाराने अगणित तप अशा प्रकारचं होतं. आणि मग त्या ठिकाणी अगणित पुण्य असा आपल्याला अगणित राशी असं म्हटलेलं आहे. आणि या नाम जपाला श्री ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, यज्ञम असं म्हटलेलं आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी गीतेत सांगितलेलं आहे. म्हणजे हरिनाम हे जप तप यज्ञ आणि पुण्य अशा चारही स्वरूपाचं आहे. भारतीय मनाला ह्या चारींची अत्यंत ओढ आहे, एका नामात ती साठवलेली आहे. हे लक्षात घेतलं तर अन्य साधनांची गरज पडू नये. आणि ह्या एकाच साधनाने अगणित अशा प्रकारची पापे दग्ध होतात. आणि हा दिलासा आपल्याला ज्ञानेश्वर माऊली आपल्याला देतात. आणि मग हाच मंत्र भगवान शंकर सुद्धा जपतात हो. आणि जीव शिव रूप श्रीहरीचं ऐक्य हे मोक्षाचं स्वरूप आहे. आणि जेव्हा वाचेशी जीव जो आहे, जो हरिपाठक आहे, वाचेशी सद्गत होतो आणि हरिनाम जपतो, तेव्हा देहभान आणि जगतभान विसरून हरिरूप होऊन तो मुक्त होतो. आणि संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा नारायण रूप अशा श्री हरिनामाचाच जप केला. आणि त्याच्यामुळे यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम, ह्या गीतावचनाप्रमाणे हा जो मोक्षाचा धाम आहे, ह्या जीवाच्या मूळच्या स्वरूपाची काय होते, प्राप्ती होते. असं आपल्याला कोण समजावून सांगतायत, असं आपल्याला ज्ञानेश्वर माऊली समजावून सांगत आहेत. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेसे सद्गत जपे आधी. नाम परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि का पंथा जाशी जणी. ज्ञान देवा मौन जप माळ अंतरे, धरोनी श्रीहरी जपे सदा. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, श्रीहरी धरोनी सदा जपे. हे म्हणा, नाम हे एक तत्व मना दृढ धर, त्यामुळे हरीला तुझी दया येईल. रामकृष्ण गोविंद हे नाम जपायला अतिशय सोपं आहे. किंवा आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं जे नाम आहे त्याचा आपण जप करणं आहे. वाणीचे इतर सर्व व्यवहार हे गौण समजायचे आणि अंतःकरणामध्ये सद्गतीतून प्रामुख्याने ते जप नामासारखं जे तत्व आहे हे दुसरं कोणतंही आणि कुठंही नाही. ते सोडून इतर साधनांच्या नादी आपल्याला लागायचं नाही. आणि ज्ञानदेव दृश्य प्रपंचाविषयी मौन धरून वैराग्य अंतःकरणामध्ये बाळगून त्या हरिनामाचं संकीर्तन करायला सांगतात. तो हरिनामाची माळ सतत ओढायला सांगतात. मनाला उपदेश करण्याच्या निमित्ताने ज्ञानदेव माऊली सर्वांना हा आदेश देतात. ज्या हरितत्वाविषयी ज्या तत्वाचं अनुसंधान आपल्याला ते सतत सांभाळायला सांगतात, त्याचा विसर आपल्याला पडू द्यायचा नाही. आणि हरीची आठवण सतत ठेवली तर हरी आपल्याला विसरणार नाही. भक्ती मार्गातलं हे गुढ आणि जे आहे ते भक्तच जाणतात आणि त्यांनाच त्याचा सुखद अशा प्रकारचा अनुभव येतो. आणि तो अनुभव ते क्वचित नोंदवतात, पण तो मिरवून त्याचं व्यावहारिक लाभामध्ये एनकॅशमेंट करायचं नाहीये. आणि ज्या तत्वाविषयी ज्ञानदेव सांगतात तेच तत्व राम कृष्ण गोविंद दत्त अशा विविध नावांनी ते ओळखलं जातं. आणि तत्व हा विचाराचा विषय होतो पण प्रेमाचा होत नाही. तत्वाला जेव्हा नाव मिळतं तेव्हा त्याचं स्मरण सोपं होऊन अत्यंत प्रेमाने 8 अशा प्रकारचे सात्विक भावातला एखादा भाव जागा होतो आणि तो झाला पाहिजे. वाणी सद्गतीत होणे हा त्यातला एक भाव आहे. जिव्हे वेगू करी या अभंगामध्ये जसा एक आदेश वेगळ्या शब्दामध्ये माऊलींनी केलेला आहे. वाणीच्या अनावश्यक व्यवहारामध्ये न अडकता आवश्यक असा व्यवहार सुरू होण्यापूर्वी ते हरिनाम घ्यायचं आहे. अलीकडे काय झालंय, काही पंथ हे आक्रमक अशा प्रकारचा प्रचार त्यांचा असतो. बुद्धीला चकित करणारा असं वाङ्मय, प्रदेशात संबंध, थंड हवेच्या ठिकाणी असणारे त्यांचे मोठमोठे आश्रम, राजकीय थाटाची प्रचार यंत्रणा, दूरदर्शनची जवळीक, आवाढव्य अशा प्रकारचा सगळा पसारा आणि बडेजावपणा
ह्या सगळ्या धामधुमीमध्ये हरितत्व कुठेतरी हरवून गेल्यासारखं आपल्याला दिसतं. आणि मग प्रसंगापुरती श्रद्धा, प्रसंगापुरता भाव इत्यादी निर्माण होतो आणि पुन्हा दैनंदिन व्यवहाराला लागताच परमार्थाचा जे मेन उद्देश आहे, जे मुख्य उद्दिष्ट आहे, जे आपलं ध्येय आहे, आपलं ध्येय काय आहे तर त्या परमधामापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि असूनही संसारी असे जे कोट्यावधी लोक असतात त्यांना हरिनामावून वेगळी साधना सापडणं किंवा झेपणं शक्य नाही. म्हणून विचारी आणि प्रामाणिक अशा जागरूक साधकांना कशानेही दिपून न जाता हे हरिनाम घ्यायचं आहे. आणि मग मी अमक्या संप्रदायाचा आहे या जाणीवेपेक्षा मी हरीचा आहे हे जाणीव फार श्रेष्ठ आणि उपकारक आहे असं आपल्याला डॉक्टर काका समजावून सांगतात. आणि म्हणून इतर पंथ जसे डौलदार, आकर्षक, भव्य, प्रतिष्ठित जरी आपल्याला वाटले तरी त्यांच्या मागे आपल्याला जायचं नाहीये. स्वतःला अष्टांग योगी, ज्ञान योगी, ध्यान योगी अशा प्रकारचे नामाभिधान आपल्याला लावून घ्यायचे नाहीत. नामयोगी होणं फार चांगलं आहे असं डॉक्टर काका आपल्याला समजावून सांगतात. आणि मग केवळ तत्वज्ञानाचं चऱ्हाट, केवळ सदाचाराचा उपदेश, केवळ व्रत वैकल्यांचा बडीवार ह्यात न अडकता त्यांच्याच मदतीने नामधारक व्हावे. ज्ञानेश्वर महाराजांनी दृश्य जगताविषयी मौन पत्करून सदा हरिनामाचा जप केला आणि तो त्यांनी वैखरी मध्यमा पश्चंतीतून परेच्या पलीकडे आत नेला. श्रीहरी धुरुणी असे शब्द असल्याने मौन शब्दाचा लौकिक अर्थ हा घेता येत नाही. आणि बाह्य मौन असले तरी अंतर्मौन सुरुवातीला तरी होत नाही, परंतु नंतर मात्र नाम गळून पडल्यावर ते शक्य होतं. तर अशा प्रकारे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा त्या परमधामापर्यंत कशा प्रकारे पोहोचायचं याविषयी आपल्याला छान मार्गदर्शन हरिपाठातनं केलेलं आहे. मग आता हे जे परमधाम आहे ते आपल्याला कसं शोधायचं, कुठे मिळणार आहे, त्या संदर्भाने मला या चिंतनाचा शेवट जो करायचा आहे तो संत कबीरांच्या अर्थपूर्ण अशा प्रकारच्या काही ओळींनी कसं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे पहा. मोको कहाँ ढूंढ रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना तीर्थ में ना मूरत में ना एकांत निवास में. मोको कहाँ ढूंढ रे बंदे, मैं तो तेरे पास में, ना मंदिर में ना मस्जिद में ना काबे कैलाश में, ना मैं जप में ना मैं तप में ना मैं व्रत उपास में, ना मैं क्रिया कर्म में रहता ना ही योग संन्यास में. मुको कहाँ ढूंढ रे बंदे, मैं तो तेरे पास में. मग आता कुठं आहे हा परमेश्वर? कबीर काय सांगतात? नहीं प्राण में नहीं पिंड में ना ब्रह्मांड आकाश में, ना मैं त्रिकुटी भवर में, सब श्वासों के श्वास में. मोको कहाँ ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. मग आहे कुठे हा परमेश्वर आहे कुठे? त्याला आपण कुठे शोधतोय? मग खोजी हुए तुरंत मिल जाऊ, एक पल की ही तलाश में. खोजी हुए तुरंत मिल जाऊं, एक पल की ही तलाश में. कहे कबीर सुनो भाई साधो. काय म्हणतात कबीर? कहे कबीर सुनो भाई साधो, मैं तो हूँ विश्वास में, मैं तो हूँ विश्वास में. आणि तिथेच ते परमधाम आहे. आणि अशा प्रकारे संत कबीरासारखे एक अवलिया संत मानवाला मार्गदर्शन करतात. आणि तसेच आपले सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख काका हे आपल्याला अशाच प्रकारचं जे अद्वैत तत्वज्ञान आपल्या समोर त्यांनी मांडलेलं आहे
ते आपल्या कल्याणाचं आहे. आपले गुरुवर्य आदरणीय डॉक्टर सुनील जी लुले या विभूती ज्या आहेत ह्या आपल्या कल्याणासाठी परमेश्वरानं निर्माण केलेल्या विभूती आहेत आणि आपण कोटी कोटी वंदन त्यांच्या चरणी करूयात. आणि माझ्या जगण्याचा मुख्य उद्देश या मानवी जीवनात येऊन मला जर काय साध्य करायचं असेल, माझं ध्येय कुठलं असायला पाहिजे, तर त्या धामापर्यंत मला पोहोचायचं आहे. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला माझ्या सद्गुरूंच्या आणि श्री गुरूंच्या आशीर्वादाची नितांत आवश्यकता आहे. आणि मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की या ठिकाणी असलेला प्रत्येक साधकाचं ते ध्येय होऊन जावं आणि प्रत्येकाला ते परमपद जे आहे, ते जे धाम आहे, ते प्रत्येकाला प्राप्त व्हावं अशी प्रार्थना मी श्री गुरूंच्या चरणी करतो. आणि हे चिंतन या ठिकाणी मी थांबवतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण नमस्कार. अत्यंत छान प्रकाशामध्ये रामकृष्ण हरी दादा नमस्कार. रामकृष्ण समजावून सांगितलं.